गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील 2 शेतकऱ्यांना निकृष्ट संकरित कापूस बियाणाचा मोठा फटका बसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। विशेष म्हणजे जिल्हास्तरीय तपासणी समितीनेही नुकसान स्पष्ट मान्य केले, मात्र शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाहीये। वाहेगाव येथील शेतकरी अंजली बद्रीनाथ हिवाळे आणि बद्रीनाथ येडूजी हिवाळे यांनी सीडवर्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बियाणाविरोधात तक्रार दाखल केली होती। तक्रारीनंतर बीज निरीक्षकांनी प्रत्यक्ष शेतात पाहणी केली। यावेळी कमी अंकुरण, पीक वाढीतील त्रुटी आणि उत्पादनावर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले। यानंतर 5 सदस्यीय जिल्हास्तरीय समितीने 16 ऑक्टोबर 2025 रोजी शेताची तपासणी केली। समितीच्या अहवालात तब्बल 9.27% कमी अंकुरण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले। समितीच्या अहवालानुसार 2 शेतकऱ्यांचे मिळून 16,000 रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। मात्र सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नुकसान अधिकृतपणे सिद्ध होऊनही मदत अद्याप का मिळाली नाही। शेतकऱ्यांचा आरोप आहे की प्रशासनाने संबंधित कंपनीकडून केवळ कागदी प्रक्रिया सुरू आहे, पण प्रत्यक्ष मदत मात्र मिळत नाही। निकृष्ट बियाणांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? अधिकृत अहवालानंतरही मदत रखडण्यामागे नेमकं कारण काय? हा प्रश्न आता संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे। सर, माझं संपूर्ण नाव शुभम बद्रीनाथ हिवाळे, राहणार वाहेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। सर, मी 2025च्या खरीप हंगामासाठी US जातीची 7067 ही कपाशीचा वाण निवडला होता सर। तर मी त्या 11 पॅकेट घेतल्या होत्या सर। त्या गंगापूरच्या एका ॲग्रो सर्व्हिसेस मधून घेतल्या होत्या मी, आणि त्या पॅकेट घेतल्यानंतर सर त्याचा बिल क्रमांक होता PR 0000637 आणि त्याचा लॉट क्रमांक जो होता का, तो लॉट क्रमांक होता 0002056। या कंपनीचं मी बियाणं घेतलं होतं सर। तर याच्यामध्ये मला असं प्रथमदर्शनी असं आढळून आलं की माझं जे झाडाची जे कैऱ्याचे पाते, ते पात्याची पूर्ण माळ पूर्ण जळालेली अवस्थेत होती। मला असं वाटलं की हे काही प्रमाणात कमी आहे किंवा एखाद्या झाडाला आहे, पण कालांतरानं मी हिंडलो सगळ्या शेतामध्ये, पण ते पूर्ण 70 ते 80% प्रमाण पूर्ण माझ्या प्लॉटमध्ये मला ते आढळलं। कृषी विभागाला काही कळवलं होतं? त्यानंतर मग मी कृषी विभागाला, आपल्या गंगापूरच्या कृषी विभागाला, आपले जायबाई साहेबांना मी पत्र व्यवहार केला। त्यांनी मग त्यांची टीम पाठवून आधी पंचनामा केला। त्याच्यामधून काय माझं काही सॉल्व्ह झालं नाही। मग नंतर त्यांनी जिल्ह्याचे जे आपले कृषी अधिकारी, मेन कृषी अधिकारी PR देशमुख साहेब यांनी मग सगळी त्यांची जी मेन टीम आहे येऊन त्यांनी नंतर येऊन हे केलं। त्यांनी पण पाहणी केली। तर त्यावेळेस त्यांच्या US सीडचे 7067चे एक कोळसे साहेब म्हणून होते, ते पण आले होते, आणि एक त्यांचे मेन होते सर श्रीकांत नालकुंडे म्हणून। तर मी त्यांच्यासोबत पण भरपूर असं म्हणजे चर्चा केली की मला हे बघा, हे नुकसान भरपाई झाली वगैरे असं तसं, पण त्यांनी काय एकदम मला लाईट मध्ये घेतलं सर। त्यांनी अजिबात माझ्याशी व्यवस्थित बोलले नाही, काही नाही, एकदम चिल्लर शेतकरी असल्यासारखं केलं। कधी त्यांनी मला म्हणजे ह्या भाषेत बोलले की मला तुमच्यापेक्षा, म्हणजे तुमच्या शेतकऱ्याला पैसे देण्यापेक्षा आमची कोर्टामध्ये वकिलाची फौज बसलेली, तर तुम्ही कोर्टामध्ये जा आणि कोर्टातून आमचे पैसे घ्यावं, या भाषेमध्ये त्यांनी मला उत्तर दिलं। म्हणजे तुमच्यासारखे 100 शेतकऱ्याला, म्हणजे तुम्ही तयार झाले तर मला 100 शेतकरी तयार होतील, 100 शेतकऱ्याला आम्हाला पैसे द्यावं लागतील बुवा, तसं त्यांचं म्हणणं होतं। पण मग नंतर मी असं केलं, ते म्हणे मग आमच्या कोर्टामध्ये आम्ही वकिलाला पैसे देऊन फुकट बसलेले आहे आमचे वकील, तर मग तुम्ही कोर्टात जा आणि कोर्टातून मागणी करावं, अशी त्यांनी मागणी केली। असं कोण बोललं होतं? हे श्रीकांत नालकुंडे म्हणून साहेब होते का, कोळसे साहेबांचे जे होते का, कोळसे साहेब म्हणजे एवढं नाही माहिती, अरुण कोळसे हे त्यावेळेस आले होते आणि त्यांचे सिनियर होते का, हे बोलले होते असं। कृषी विभागाची भूमिका कशी वाटते? नाही, कृषी विभागाची भूमिका पण एकदम दुपट्टी भूमिका आहे साहेब। त्यांनी म्हणजे असं केलंय काय, तुमचं हेक्टरी उत्पन्न 5 क्विंटल 5.5 क्विंटल जर तुमचं हेक्टरी उत्पन्न निघत असेल तर तुमचं प्लॉट खराब नाहीये, त्यांनी असं ग्राह्य धरलं गेलं। म्हणजे याच्यामध्ये कृषी विभाग पण एकदम दुपट्टी भूमिका आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचं। आणि त्यांनी म्हणजे माझा, आणि ज्यावेळेस आपण कंपनीचा प्लॉट घ्यायला जातो तर त्यांचं म्हणणं आहे का आमचं 18 क्विंटल 20 क्विंटल एका पॉकेटला उत्पन्न आहे, असं यांचं म्हणणं आहे। आणि माझं एक म्हणणं आहे बा, का इथून पुढं एक हात जोडून विनंती, कोणीच US चे वाहन आहे त्यांचं BG 7067 US, म्हणजे US ॲग्रोचा 7067
किंवा बाकीचे वाहन कोणीच खरेदी करू नये बा. शेतकरी माझं खूप प्रचंड नुकसान झालंय. मागच्या वर्षी माझा म्हणजे मला 7 एकरामध्ये फक्त मला म्हणजे 10 एकर प्लॉट होता माझा. 10 एकरामध्ये मला फक्त आणि फक्त 15 क्विंटल कापूस झालाय सर. आता काय मागणी आहे तुमची? म्हणजे माझी मागणी एवढीच आहे की बा तुम्ही जे समजा सगळं हे केलंय, तुम्ही सरकारला म्हणजे किंवा एका कंपनी विरोधात यांना म्हणजे मात चढलाय. यांनी काय झालंय की यांना शेतकऱ्याचं काहीच घेणं देणं नाही. यांनी शेतकरी पूर्ण यांनी बोगस बियाणं मिक्स करून यांनी पूर्ण शेतकऱ्याला वाटोळ केलं. यांनी फक्त माझं असं एवढंच म्हणणं आहे, माझं जे आता नुकसान झालंय का ते माझ्यासारखे नुकसान कोणी शेतकरी बांधवाचे होऊ नये व एवढीच माझी इच्छा आहे. अंदाजे किती नुकसान झालेलं होतं तुमचं? माझं कमीत कमी 4 ते 5 लाखाचं नुकसान झालं होतं साहेब. त्याची भरपाई मिळाली का? भरपाई काहीच नाही. सरकारचं मी तेच बोललो ना, याच्यात उदासीनता आपले सरकारची आहे, कृषी विभागाची. तर त्यांनी माझं 1 हेक्टर 90 साठी त्यांनी माझी नुकसान भरपाई काढली किती सर? 8,301 रुपये इतका त्यांनी अंदाज काढलं माझं 1 हेक्टर 90 साठी. आणि बियाण्यासाठी किती खर्च आला होता आपल्याला? 900 रुपये पॉकेट प्रमाणे सर मला 11 पॉकेट लागले होते. त्या हिशोबाने मला 10,000च्या आसपास खर्च आला होता सर. आणि एक हेक्टर 80 आहे सर, तर त्याला 7,864 रुपये एवढी निवळ म्हणजे तुटपुंजी मदत ही मला गव्हर्नमेंटनी देण्यात यावी बा असं कंपनीला सांगितलं. आणि मी हा कागद घेऊन ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो सर, हा कागद आहे माझा, तर मग त्यावेळेस आहे का ते मला डायरेक्ट काय बोलले का ही तुम्हाला 7,000 आणि 8,000 एवढी जी किरकोळ मदत आहे ही पण मिळणार नाही बा. तुम्ही कोर्टात चालल्या जा, आमचे वकील बसलेले, तुम्ही आणि कोर्टात भांडा, त्यावेळेस तिथं बघू बा. त्यांची भूमिका एकदम आरेरावीची आणि एकदम म्हणजे एकदम खालच्या दर्जाची होती सर. अशा काही कृषी विभागाचं काही फॉलोअप घेतलं का? मी कृषी विभागाचा भरपूर फॉलोअप घेतला सर. देशमुख साहेबांनी पण भरपूर म्हणजे मला म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे का आमचे हात बांधलेले आहे भाऊ. म्हणजे ज्यांनी वरून त्यांचा GR जसा गव्हर्नमेंटचा GR आहे त्या धोरणाने आम्हाला काहीतरी बोलावं लागतं भाऊ. त्याच्यातून आम्हाला असं आमच्या मनाने काही टाकता येत नाही किंवा काहीच नाही. त्यांनी म्हणजे बाकी सगळे कृषी विभागाची जवळपास 30 जणांची टीम आली होती सर आपल्या इथे. त्यांनी म्हणजे त्यांच्या परीने त्यांनी केलं. पण त्यांची सर गव्हर्नमेंटचं हे तुम्ही एक विचार करा ना, 1 हेक्टर 90 म्हणजे कमीत कमी 5.5 एकराच्या नुकसानासाठी मला सरकारकडून 8,301 रुपयाची मदत देण्यात आली बा, म्हणजे देण्यात यावी. आणि ती ही मदत दिली नाही त्यांनी. ते काय म्हणले की तुम्ही हा कागद घेऊन कोर्टात जा, आमचे वकील बसलेले, आम्ही वकिलांना फुकट फीस भरतोय म्हणे, ते काम करतील म्हणे. तुम्हाला जर आम्ही पैसे दिले 15,000 रुपये तर तुमच्यासारखे 100 शेतकरी तयार होतील आणि तेच आम्हाला पूर्ण भांडतील. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला 1 रुपयाची मदत करू शकत नाही. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करावं. या खालच्या म्हणजे एकदम आरेरावीच्या भाषेत बोलले सर हे. त्याच्यामध्ये असं सांगा का बुवा समजा कृषी विभागाचं आहे, समजा त्यांचे साठवलोट आहे असं सांगा. हा, आणि याच्यामध्ये मला असं आता शक वाटतंय की नेमकं कृषी विभागाचं आणि ज्या कंपन्या आहे कापसाच्या यांचं काही संगनमत आहे का काय बाबा, असं बी मला म्हणजे आता शक यायला लागलाय बाबा सर. का म्हणजे त्यांनी राहिलेली 7-8 हजारची मदत पण त्यांनी मिळवून दिली नाही सर मला. का नेमकं ते कशामुळे काय आहे सर? मग आता येथून पुढे म्हणजे माझ्यासारखा शेतकरी सर, मी सदन शेतकरी आहे, मी समजा नुकसान थोडंफार मी पचवू शकतो. पण जे एकदम हातावरचे शेतकरी सर 1 एकर 2 एकर वाले त्यांचं काय सर? त्यांचं म्हणजे पूर्ण वर्ष जो बरबाद होण्याचं कारण आहे सर. तर माझं एवढंच म्हणणं आहे बाबा का इथून पुढे कोणी या वर्षी US सीडचे कोणतेच वाहन कोणी अजिबात शेतकऱ्यांनी लावू नये बा, माझी एवढी विनंती आहे. बाकीच्या शेतकऱ्यांना काय आव्हान का? आव्हान एवढंच आहे सर का मी म्हणजे भरपूर प्रयत्न केला. माझ्यासारखे शेतकरी पण भरपूर होते. शेतकरी सर सगळे जागरूक नाही सर. माझ्यासारखा प्रॉब्लेम गावात सगळ्यांचाच होता. पण काहींनी 1 बॅग, काहींनी 2 बॅग लावलेली होती. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं का काय आपण 2 बॅगचं 1 बॅगचं काय होणार आहे आपले नुकसान भरपाई. त्यामुळे त्यांनी घेतलंय. माझ्या मध्ये शेतकऱ्यांनी सगळ्यांनी संघटित व्हायला पाहिजे. संघटित झालो तर आपण समजा आपल्याला पुढे काहीतरी करता येईल. आणि आता अशी अवस्था तर अशी झालेली आहे का आता म्हणजे कशालाच भाव राहिलेला नाही, ना कांद्याला, ना कापसाला, ना मकाला. म्हणजे एकदम शेतकरी हतबल झालाय. म्हणून माझं मत आहे बघा का समजा सगळं आपण हे बघून हे करून, पण माझी फक्त एवढी एक हात जोडून विनंती का हे US सीडचे जे कोणतेच बियाणे आहे ना आपण लावू नये. माझं म्हणजे कळकळीचं विनंती आहे. माझ्यासाठी वर तुम्हाला जर काही शंका असली त्याच्यामध्ये मी माझा मोबाईल नंबर देतो तुम्हाला. माझा मोबाईल नंबर आहे 79 72 81 93 61. हा माझा मोबाईल नंबर आहे. तर तुम्हाला जर काही माझे म्हणजे काय प्रॉब्लेम आहे काय नाही, मला काय त्रास झाला बा हे किंवा काय माझ्याशी कसे बोलले याच्या थ्रू तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता, म्हणजे माझा संपर्क करू शकता.